9:58 झालीत. जाणून घेऊया ठळक बातम्या. विविध भारती पुणे. ठळक बातम्या. कोविड-19च्या जागतिक साथीनंतर भारत अधिक प्रगतीशील मार्गाने जगाला सामोरा जाईल असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. आकाशवाणीने आयोजित केलेल्या सरदार पटेल व्याख्यानमालेत ते काल बोलत होते. या महामारीच्या काळानंतर भारतीय मुत्सद्देगिरी, संरक्षण आणि सुरक्षा विषयक गरजांची अधिक मिळतीजुळती होईल, तसंच आर्थिक आणि व्यावसायिक हितसंबंधांना पाठबळ देणारी असेल असं प्रतिपादन जयशंकर यांनी यावेळी बोलताना केलं. आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 91.54% झाला आहे, तर मृत्यूदर 1.49% झाला आहे. आतापर्यंत देशातले एकंदर 74,91,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोविड-19 साथीच्या काळात पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियोजित तारखेआधी 15 दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे वनमंत्री दारा सिंग चौहान यांच्या हस्ते उद्या पर्यटनाच्या नव्या हंगामाचं उद्घाटन होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली सांगली जिल्ह्यातली चांदोली आणि सागरेश्वर ही दोन्ही अभयारण्ये आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. चांदोली धरण परिसरात पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. त्यामुळे महाबळेश्वर नंतर या भागाला प्रमुख पर्यटन क्षेत्र म्हणून पाहिलं जात आहे. जेम्स बॉन्ड ही व्यक्तिरेखा पहिल्यांदा साकारणारे ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते सर शॉन कॉनेरी यांचं काल बहामाजमध्ये निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 50 वर्षे हॉलिवूड चित्रसृष्टी गाजवणारे कोनेरी यांना द अनटचेबल्स या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हायलँडर, इंडियाना जोन्स, द रॉक हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या 10:58 मिनिटांनी.